प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर शिरोडाची हो झळके माळ मोता फळाची जय देव जय देव रत्नाची तारा तुझा रे कुमारा तुझा रे कुमारा चंदनाचे मोठे तुम केशरा हिरे जडिता मुकुटा शोभा तो भरा शोभा तो भरा रुजनते न भोले रुजनते न भोले चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो मंगल मूर्ति दर्शन मात्रे मानता मना पुरते हो मंगल मूर्ति लंबोदर पीतांबर पडिवर बंदना श्रामाचा वाटपाये सदना संगस्ते भावावे निर्वाले लक्षावे सुरवर गज भजना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मानता मना पुरत मूर्ति ओ वाळुवारते मदना गोपाळा ओ वाळुवारते मदना गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा ओ वाळुवारते मदना गोपाळा चरण कमल जाचे आते सुकुमार चरण कमल जाचे आते सुकुमार ध्वज व्रजांकुश शोभे क्रीडाचा तुगर ध्वज व्रजांकुश शोभे क्रीडाचा तुगर ओ वाळुवारती मदना गोपाळा ओ वाळुवारती मदना गोपाळा ब्रह्मयाचे स्थान आदि कमल जाचे ब्रह्मयाचे स्थान हृदय पादक शोभे श्रीवात्सलाचन हृदय पादक शोभे श्रीवात्सलाचन ओ वाळुवारती मदना गोपाळा ओ वाळुवारती मदना गोपाळा मुख कमल पाता सूर्याची आकोटी वेदले मानस हर परिदृष्टी वेदले मानस हर परिदृष्टी ओ वाळुवारते मदना गोपाळा मुख कमल पाता सूर्याची आकोटी मुख कमल पाता सूर्याची आकोटी वेदले मानस हर परिदृष्टी वेदले मानस हर परिदृष्टी ओ वाळुवारती मदना गोपाळा ओ वाळुवारती मदना गोपाळा मुकुट जाचा दैदिप्य
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सूर्यकोटि समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं वनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरगातर्वाजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदो स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीराम बुद्धिमतां वरिष्ठं स्तुते नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासो
ततो जयो हरे। हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे हरे। हे नाथ नारायण गोविंद हरे
जय जय श्री इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। इन दोनों के चरणों में कोटि कोटि वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवत्सल कल्पतरु बालकृष्णलाल वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण गंगा मातेच्या पावन तीरावरती भगवान शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला तत्वज्ञानाचा उपदेश करवतात। श्री रामचंद्र प्रभूंच्या दरबारामध्ये चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याच्यामध्ये ही श्रीमद भागवत कथा। आज कथेचा 6ष्टम दिवस। कालच्या सत्रामध्ये आपण भगवान परमात्म्याने गोकुळवासी मंडळीकडून केलेली गोवर्धन पूजा पाहत होतो। सगळ्या गोपाळाने गोवर्धन पूजा केली आणि तीही भगवंताच्या सांगण्यावरून केली। संदेश तर भगवंताचा आहे। भगवंताचा संदेश असेल तर तो भक्तांनी आपला मान्य करून त्या पद्धतीने जीवन जगावं हे भक्ताचं कर्तव्य आहे। नवे नवे भक्तच त्याला म्हणतात। जो कधी भगवंताच्या पासून कधी विभक्त होत नाही तो भगवंत भक्त आहे। मग ती क्रिया असो उपासना असो, भगवंताचं त्या संदेशाचं अनुकरण करावं तेव्हाच तो भक्त आहे। आपल्या मनासारखं व्हावं आणि ते करावं आणि आपल्या मनाच्या विरुद्ध व्हावं तेही करावं, याचं नाव आहे अनन्य राहणं। अनन्य त्याला म्हणतात की तो कधीच अन्याचा विचार करत नाही, त्या अनन्याचा विचार करतो। जो अन्याचा विचार करतो तो आपल्यापासून त्या साध्यापासून विभक्त होतो, तो भक्त होऊ शकत नाही। गोपाळ तर त्याचे अनन्य होते, त्याच्यामुळे त्याच्याकडून आलेला संदेश गोपाळ पाळणार नाही असं तर होणारच नाही। भगवंताकडून भगवान कृष्णाकडून आलेला संदेश होता की इंद्राची पूजा बंद आणि गोवर्धनाची पूजा सुरू। म्हणून या गोपाळातल्या गोकुळामधल्या मंडळींनी ती पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा केली। त्याचा परिणाम पूजा तर येथा सांग झाली, भगवान परमात्म्याचं दर्शनही झालं। भगवंताचं दर्शन झाल्यानंतर प्रसादही मिळाला, पण संदेश इंद्रापर्यंत पोहोचला आणि इंद्र क्रोधिष्ठ झाला, त्याला कोप आला। त्याने सावर्तक नाम त्या मेघाला आज्ञा दिली आणि त्या मेघाने
राजाची आज्ञा म्हणून, त्या इंद्राची आज्ञा म्हणून त्या पावसाला सुरुवात केली. विजांचा कडकडाट होत होता, ढगांचा गडगडाट होता, पाऊस पडत होता. अशा अवस्थेमध्ये सगळे लोक घाबरले, सगळी गोकुळवासी मंडळी घाबरून गेली. आणि काही लोक मात्र जी संशयित होती ती बोलायला लागली, बघितलं का, आम्ही म्हणत होतो तरी पण या कृष्णाचं जर ऐकलं तर इंद्र कोपेल, आणि आता इंद्र कोपला, आता काय करणार. जी सज्जन होती ती भगवंतापर्यंत पोहोचली. प्रभू हे काय आहे? कृष्णा, तू म्हणत होता ना की तुझा गोवर्धन आमचं रक्षण करेल म्हणून. कृष्णानं सांगितलं, मी कुठे नाही म्हटलो, तो तर रक्षण करण्यासाठी तयार आहे, परंतु तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. म्हणून प्रत्येक पंथामध्ये, धर्मामध्ये प्रार्थना आहे. काय आहे? प्रार्थना. म्हणून सकाळी देवाची पूजा केल्यानंतर, आरती केल्यानंतर देवाला प्रार्थना केली पाहिजे. संप्रदायामध्ये श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा अधिदेवा कृपाळवा अधिकेशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषसेना कमलनयना कमलापते कामिनी मौन मदन मूर्ते भवतारका धरित्याक्षिते वामन मूर्ते त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणे मज ठाव दावा दे चरणे हेच करीत से विनवनी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. देवाच्या समोर दररोज प्रार्थना करावी. देवाला आपलं म्हणणं तुकोबरायच्या संतांच्या अभंगातून देवाच्या समोर प्रार्थना जर केली तर निश्चितच एक दिवस तो भगवान परमात्मा या भवसागरातून आपल्याला तारल्याशिवाय राहत नाही. पण दररोज प्रार्थना केली पाहिजे. ज्ञानोबराला प्रार्थना केली पाहिजे की तुमचा दास आहे, या दासाची इच्छा पूर्ण करा. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. प्रार्थना करावी, दररोज प्रार्थना करावी. भगवान कृष्ण म्हणतात माझ्या गोवर्धननाथाला तुम्ही प्रार्थना करा, माझा गोवर्धननाथ भगवान परमात्मा तुमचं रक्षण करेल. सगळे गोपाळ प्रार्थना करण्यासाठी डोळे लावतात, हात जोडतात आणि माझ्या कृष्ण कन्हैयाने त्या गोवर्धनाच्या खाली हात घातला आणि तो भगवान परमात्मा माझा आता मुरलीधर होता, तो गिरीधर बनला. बोले गिरीधर भगवान की जय. भगवंताने त्या गोवर्धनाला 7 कोसाचा आणि 7 दिवस 7 रात्रीपर्यंत तो आपल्या करंगाळीवरती धारण केला. सगळे गोपाळ गाई वासर पक्षी सगळे त्या गोवर्धनाच्या खाली आले. परंतु
सगळ्या गोपाळांनी आपल्या त्याला काठ्याही लावल्या, त्याच्याशिवाय तर होणार नाही. आपल्या गावचं जे मंदिर आहे प्रत्येकाने आपापली काठी लावली. कोणी 31,000ची लावली, तर कोणी 40,000ची लावली, कोणी 50,000ची लावली. या गावातल्या माऊल्यांनी तर आता त्या 66,000पर्यंत पोहोचल्या, 75,000पर्यंत पोहोचतील अशी इच्छा बाळगतो. आणि अनेकांनी आपापल्या काठ्या लावल्या. आणि आज दरवर्षी डब्बा फोडला जातो भास्कर पाटलाच्या घरच्या बाईचा. कुठले ते? अच्छा, ते डब्बा फोडला. त्या डब्यातून किती निघाले? 1101 रुपया. आणि हा राम मंदिरासाठी त्यांनी 22 तारखेसाठी तो दीप लावलेला आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याचप्रमाणे राधे राधे ग्रुप महिला भजनी मंडळ, आता भजनी मंडळ झालं पाहिजे बरं का तुमचं. राधे राधे ग्रुप महिला मंडळ, त्यांचे सुद्धा या ठिकाणी नावं आले. किती आहेत सगळा ग्रुप? किती आहेत एकूण? 4200 रुपये. 23 माता माऊल्या आहेत त्याच्यामध्ये. 23 माऊल्या आहेत. 23 माऊल्यांचे किती पैसे आहेत? प्रत्येकी 200 रुपये असं त्या ग्रुप कडून राम मंदिरासाठी हे दान आलेलं आहे. दादा हे स्वीकारा. गोपाल कृष्ण भगवान की. दादाच्या हातातनी ही सुपर्त. यादी टाळ्या वाजवून स्वागत करा. आणि तुमच्या मंडळाची पावती घेऊन जा. भास्कर पाटलाने 31,000 रुपयाची राशी राम मंदिरासाठी दिली, परंतु डब्यात निघाले आणि त्याच्यामध्ये पूर्णतः 1101 रुपया त्यांचा राम मंदिरासाठी तो दीप म्हणून पोहोचलेला आहे. त्याचप्रमाणे कोणतंही कार्य पूर्ण होण्यासाठी पुण्याची फार गरज आहे, फार गरज आहे बरं का. हे तर तुम्ही देणारच आहात, पण या कामासाठी पुण्य पण लागतं बरं का. सगळ्यात मोठं पुण्य असतं पुण्य. काल एका माऊलीनं 4 लाख काहीतरी 6,760 कसं लक्षात आहे माझ्या, कारण 5 लाखाचा आकडा पूर्ण केला नाही म्हणून. त्या माऊलीनं 4,06,760 एवढा नाम जप या ठिकाणी आणून दिला. त्याचप्रमाणे त्याच्याही आधी 2 वह्यांचा नाम जप या ठिकाणी आला. आणि आज मात्र या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या लग्नाच्या निमित्तानं आहेर आणि रामचंद्र प्रभूजींचं काम पूर्ण व्हावं म्हणून ते पुण्य यांनी रामचंद्र प्रभूला समर्पित केलं. परंतु हरिनाम बँकेचे कॅशियर हजर नाहीत. कोण? निंबा तात्या. कुठं गेले काय माहित, कॅशियर सुट्टीवर गेले काय. तर निंबा तात्या इथपर्यंत पोहोचले नाही. कॅशियर हरिनाम खरजई हरिनाम बँक, तर त्या बँकेमध्ये आज या माऊलीचे सौ सुरेखा बापू शेटे खरजई 20 वया आहेत. एका वहीमध्ये किती नामजप आहे तुम्हीच गणित करायचंय. 28,860 गुणिला 20 किती झाले? 5,77,220 म्हणजे 200 5,77,200. पण याच्यावरती लिहिलेलं आहे 5,77,775. हा जास्त एक वही होती त्याच्यात लिहून काढलेलं आहे वहीतनी, वरच्या वहीतनी. हा ज्यानं आणले बरोबर ते बरोबर काढून देते. ते 10च्या नोटा तिकडून राहिल्या मोजायच्या. तर असं 5,77,775 नाम जप या ठिकाणी त्यांनी रामचंद्र प्रभूजीच्या चरणावरती समर्पित केला. त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत. बघू एक ज्ञानेश्वरी घेऊन येशील, अजून कोणी असतील तर घेऊन या. यांना आता आपण तो आहेर लग्नाच्या वेळेला करून ज्ञानेश्वरीचा. अजून कोणाचे असतील तर येऊ द्या. 5 लाखाचा पूर्ण झाला की ज्ञानेश्वरी भेटते आणि पहिल्या नंबर वाल्याला पुन्हा ज्ञानेश्वरी भेटते.
आता कोण कितीही दिला, 7 लाख जरी दिला तरी तुमची ज्ञानेश्वरी तुम्हाला भेटणार आहे, कारण 5 लाखाच्या वर आकडा गेला. पहिला नंबर आला तरी ज्ञानेश्वरी भेटणारच आहे. अजूनही याच्यानंतर कोणाचा आकडा असेल तर येऊ द्या. 5 लाख ज्याचा जप आला त्याला ज्ञानेश्वरी मिळणार आहे. बघा आता अजून उद्यापर्यंत वेळ आहे. अरे जिसने ये हीरे लुटे वो तो माला माल हुए, धन दौलत के बने पुजारी आखिर तो वो कंगाल हुए. किती संपत्ती असेल पण शेवटच्या क्षणाला हात असे करून जावं लागतं, काही नाही. पण ही पुण्यही तुमच्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. माला माल होतो माणूस, माला माल बना. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, हे गोविंद गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरे मुकुंद बोलो, जिसने हीरे लूटे वो तो माला माल हुए, धन दौलत के पुजारी आखिर ओ कंगाल हुए. पण हे हिरे लुटा, बसल्या बसल्या राधे राधे राम राम ओम नमः शिवाय लिहा ना. बसल्या बसल्या काय काम आहे घरी, नाताला वागवत जावं आणि लिहत जावं. नाताकडून लिहून घ्या, नातीकडून लिहून घ्या. भागवत ऐकणं पुण्य आहे, ऐका. पण भागवतामध्ये ऐकलं तसं केलं तर महापुण्य आहे, महापुण्य प्राप्त होते. तसं करावं लागते. भागवत ऐकायचं कशासाठी? ऐकण्यासाठी नाही, ऐकून तसं करण्यासाठी. आचरणामध्ये आलं पाहिजे, आपल्या आचारामध्ये आलं पाहिजे. एक जरी जीवनामध्ये आपण आचार केला तरी आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. भगवान परमात्म्याचं त्या गोपाळांनी ऐकलं तर तो गोवर्धन भगवान परमात्म्याने एवढा मोठा त्या गोपाळांसाठी उचलला. मला सांगा, एवढं मोठं राम मंदिर एका वर्षामध्ये उभं राहणं साधी गोष्ट आहे का? हा, साधी गोष्ट आहे का? पण ही देवाची इच्छा आहे म्हणून एवढं मोठं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं राम मंदिराचं.
आणि तेही सुद्धा त्या पर्वावरती की रामचंद्र प्रभू आता त्यांच्या घरात नाही जाणार आहे, तोपर्यंत आपलं घर तयार होण्याची करण्याची शक्ती आपल्याकडे देवाने दिलेली आहे, बुद्धी ती दिलेली आहे. हा योग आहे, हा पर्व काळ आहे. आणि सगळ्यांच्या आहुत्या सगळ्यांच्या काड्या त्याला लागत आहेत, आपापल्या काठ्या आहेत. पण सांगू का तुम्हाला, शेवटी जीव आहे हो. जीवाला जरासा अहंकार होतो, जीवाला असं वाटते ईश्वराच्या काहीच हातात नाही, हे सगळं काड्यावर आपल्याच हातात आहे. त्या गोपाळांचं तसं झालं, आपलं का होणार नाही. त्याला असं वाटते मी 5,000 रुपये दिले म्हणून मंदिर झालं, नाही तर काय झालं असतं. मी म्हणतो तू नाही दिले ना तर तिकडून 5 लाख रुपये दुसरे येतील. पण काठ्या मात्र आपलं लावणं कर्तव्य आहे, पण आपल्या काठीवरती गोवर्धन राहत नाही. पण त्या गोपाळांना अभिमान झाला. कृष्णा, अरे करंगाळे धरून उभा राहिला, हात खाली कर. भगवान म्हटले माझा जर खाली हात आला तर गोवर्धन खाली येईल. त्याने सांगितलं अरे काही कमी तुम्ही शोभलं तरी पाहिजे बोलताना. हात वर केला, तेही करंगाळी त्या गोवर्धनाला लावली. म्हणतो माझ्या करंगाळीवरती, मला सांगा खरंच सांगा या काठ्यावरती तो आहे का? तसा तुमचा प्रपंच, आपला प्रपंच खरंच आपल्याकडून होतो का? अरे त्या देवाची आपल्याकडे शक्ती आहे म्हणून आजपर्यंत आपला प्रपंच इथपर्यंत पोहोचला, आपल्या जीवनाची वाटचाल इथपर्यंत आली. काय करू शकतो आपण? त्याच्या सत्तेशिवाय काय होत आहे? त्याची सत्ता आपल्यामध्ये आहे म्हणून आपण काहीतरी करतो. मला सांगा त्यानं जर सत्ता काढून घेतली तर आपण काय करू शकतो? काय करू शकतो आपण? पण त्यानं आपल्याला ती शक्ती दिली ना, त्याची शक्ती आपल्यामध्ये आहे ना, म्हणून हे कार्य आपल्याकडून घडत असतं. नाही तर आपल्याकडून काही घडत नाही. आपण काही करू शकत नाही. ते खेळणे असतात लहान मुलांचे, त्याला चाबी असते. ती चाबी दिली, जेवढी चाबी दिली तेवढं ते खेळणं पळते, आणि चाबी संपली की ते जिथल्या तिथे थांबते. तसंच देव एखाद्याला चाबी देतो आणि चाबी देऊन ते खेळणं चालवतो. तसा प्रपंच आपला त्या खेळण्यासारखा चालत आहे. तो चाबी त्यानं दिली म्हणून मला सांगा त्याचा जो अंश आहे, त्याची जी शक्ती आहे, चैतन्य रूप शक्ती जी आहे, ती जर आपल्यातली काढून दिली तर आपल्याला हात असून काही करता येत नाही, तोंड असून बोलता येत नाही, डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही. का? तर त्यानं याच्यातली शक्ती काढून घेतली. हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे बोला? ज्याचं तरी त्याच्या हातात नाही आपली शक्ती. नाही आता शक्ती मिळाली, आता जाऊ देणार नाही, असं काही आहे का? कोणत्या दिवशी ही शक्ती तो काढून घेईल ते सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत ही शक्ती आहे त्याची आपल्या शरीरामध्ये, तोपर्यंत चांगले कार्य करा, तोपर्यंतच करण्याची शक्ती आपल्याला आहे. एक वेळ बाबा रे जाईल आहा नरदेह मग कैचा भगवंत, म्हणून करा. महाराज म्हणतात जोवरी सगळं सिद्ध आहे तोवरी हात पाय तव तो आपले सोहित पाय. तोपर्यंत आपलं सोहित करून घे, स्वतःच हित करून घ्या. शरीर थकल्यानंतर काही करता येत नाही, तर शक्ती काढून घेतल्यानंतर काही करता येईल का? काही करता येत नाही. इच्छा असली तरी करता येत नाही. कारण मुलगा म्हणतो बस झाला आता तुमचं, सून म्हणते म्हातारी चुपचाप बसतच नाही. काय करावं? जोपर्यंत स्वतंत्र होता तोपर्यंत करत नाही. त्या मुलासाठी कमावून ठेवते, आणि ज्या वेळेला करण्याची इच्छा होते त्यावेळेला घरातली माणसं करू देत नाही. म्हणून स्वतःच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत करून घ्या. आवडलं मला या बायाचं, 200 रुपये काय केले असतील ते केले, आणि रामचंद्र प्रभूजींच्या चरणावरती त्यांनी अर्पण केले. राधे राधे ग्रुप एक वेळ टाळ्या वाजून स्वागत झालं पाहिजे. असं थोडं थोडं लावा ना दीप. ही आपली काठी आहे. त्यांच्या घरच्या मालकाने दिले नाही का? त्यांच्या तर कोणाचे 11,000 असतील, कोणाचे 31,000 असतील, कोणाचे 5,000 असतील. जेवढं होईल आपल्याकडून तेवढं करा. अजून एक मंडळ आलं माझ्याकडे, बाबा पुढच्या वर्षी आम्हाला भागवताची सांगतेची पंगत घ्यायची आहे. मी म्हटलं पहिले कार्यकर्त्यांना विचारतो नंतर तुम्हाला सांगतो. का? त्यांनी जर कोणाला हो म्हटलं असेल तर मला माहिती नाही. जर त्यांनी हो म्हटलं असेल तर आपण त्याच्या पुढच्या वर्षी करू.
नसेल म्हणे तर पुढच्या वर्षी करू, आपलं काय चाललं. पण त्यांना ही इच्छा निर्माण झाली करण्याची. पुन्हा एक वाक्य पुढचं बरं का दादा, ऐका पुढचं एक वाक्य. ते म्हणे आमचं मंडळ मोठं आहे, जास्त पैसे जर झाले तर आम्हाला कदाचित पुढच्या वर्षाची पंगत करायला लागेल. म्हटलं ते नंतर बघू आपण, हा ते नंतर बघू, तुम्ही सांगा तर किती आहे ते. पण मी कार्यकर्त्यांसोबत बोलल्याशिवाय तुम्हाला हो म्हणत नाही, कारण मी हो म्हणणारा कोण. कार्यकर्त्यांनी जर एखाद्याला शब्द दिला असेल तर मला मात्र हो म्हणता येत नाही, आणि त्यांनी जर म्हटलं कोणाला दिली नाही तर तुम्हाला मात्र त्या पुण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. आणि जर कोणी पुढच्या वर्षाचं घेतलं असेल तर आपण त्याच्या पुढच्या वर्षी करू, त्याच्या पुढच्या वर्षाचं कोणी घेतलं असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी करू. कारण आपलं काय सप्ताह भागवत काय काय एका 2 वर्षाचं थोडेच आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कर्जतला हा सप्ताह भागवत बंद नाही पडलं पाहिजे. आपण जाऊ राहू, पण येणाऱ्या पिढी तयार झाल्या पाहिजे, हा कार्यक्रम असा चालू राहिला पाहिजे. म्हणून देवाला प्रार्थना करू, आपण विनंती करू की देवा आमच्याकडे हे करून घ्या, आम्हाला वेळ द्या. देव निश्चितच आपली इच्छा पूर्ण करेल. प्रार्थना करा. प्रार्थना गोकुळातल्या लोकांनी केली, देवाने तो गोवर्धन उचलला, पण आपल्या साह्य म्हणून त्यांनी काठ्याही लावल्या. परंतु जीवाचा स्वभाव आहे थोडासा अभिमान होतो, अभिमान होतो जीवाला, आणि अभिमान आला की सगळं वाया केलं. कोणतंही कर्तृत्व करा, कोणतंही कर्म करा, अभिमान निर्माण झाला की त्या अर्थ राहत नाही. म्हणून अभिमान समाप्त झाला पाहिजे, अभिमान रहित झालं पाहिजे, गर्व रहित झालं पाहिजे. आपल्याला तसा अभिमान नाही. कालचे ते रावसाहेब पटेल आले होते ना, त्यांनी साधारणतः सप्त्याच्या भागवताच्या सप्त्यासाठी 9 ते 10 लाख रुपये खर्च केले एकट्याने, बरं का, 9 ते 10 लाख रुपये. मग मी काल इथे सांगितलं, ते तिथे आले आणि ते म्हटले बाबा मी काहीच केलं नाही, सगळं देवानं माझ्याकडून करून घेतलं आणि असंच देवानं माझ्याकडून करून घेत राहो. किती प्रांजळ मताची इच्छा आहे, किती स्वइच्छा आहे. असा जीवनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे की एवढ्या लोकातून मला देवाने स्वीकारलं, देवाने मला स्वीकारलं, देवाने माझी सेवा स्वीकारली, आणि हे आपलं जीवनातलं भाग्य समजा, जीवनातलं भाग्य समजा. किती महाराज लोक आहे, किती महाराज लोक आहेत, भागवतकार किती आहे, पण खरजई वाल्यांनी मला भागवतासाठी निवडलं, हे माझं भाग्य आहे. हे का देवाची सेवा करण्यासाठी मला मिळते, पण माझ्याशिवाय कोण नाही. अरे फुगीरा तुझ्यासारखे लय आहेत असे. म्हणून देवानं आपल्याला संधी दिली, त्याचं मोल झालं पाहिजे. मिळालेला दिवस त्याचं आपण सोनं केलं पाहिजे, त्या वेळेचं सोनं केलं पाहिजे. रामचंद्र प्रभूने आपल्या जीवनात हा सोन्याचा दिवस दिला, ही संधी दिली, ही सुवर्ण संधी आहे की आपलं पिढ्यानपिढ्या नाव राहणार आहे, पिढ्यानपिढ्या नाव राहणार आहे. कोण किती दिले, कोण किती दिले, कोण किती दिले, हे कार्य. आणि हे कार्य जो त्याच्यातनी कोणी बसून भजन करेल, कोणी त्याच्यामध्ये हरिपाठ म्हणेल, कोणी पूजा करेल, तर हे सगळं पुण्य थोडं थोडं सगळं त्यांना मिळणार आहे. कोणाला? ज्यांनी ज्यांनी आपलं दातत्व रूपानं त्या ठिकाणी आपला एक एक दीप लावला, हात लावला. पण अभिमान नाही झाला पाहिजे, बरं का. कर्तृत्वाचा अभिमान फार मोठा वाईट आहे, हा फार वाईट आहे. हा कर्तृत्वाचा अभिमान नाही झाला पाहिजे, हा अभिमान रहित झाला पाहिजे. अभिमान सांगतो तुम्हाला, देवाला स्वतःच्या घरातल्या बाईचा नाही झाला सहन, आपला होईल का? तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान वाटे देवा. मेरू पर्वतास तिला घेऊन जातो. हा भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामा दिसायला फार सुंदर होती, फार सुंदर होती दिसायला. तिच्याकडे सुंदरताही होती आणि तिच्याकडे संपत्ती भरपूर होती, संपत्ती भरपूर होती, काही कमी नव्हतं. कारण तिच्या वडिलांनी एक मणी सप्रेम भेट दिला होता, येईल कथा नंतर. ते त्याचं नाव होतं समंतक मणी. तो मणी 8 भार सोनं देत होता दररोज. किती सोनं असेल, लग्नापासून सोनं आजपर्यंत तिच्याकडे तो मणी होता, दररोज 8 भार सोनं द्यायचा. काय संपत्ती कमी असेल? अरे साधी अंगठी असली बोटात तर माणूस असं असं करत राहतो. माझ्या पोटात आहे म्हणून दाखवली तो मला.
अभिमान होतो माणसाला, अभिमान. हा, अभिमान येतो, अभिमान नाही येतो. एका माणसाला ती त्यानं विकत नव्हती घेतली, त्याच्या सासऱ्यानं केली होती ती अंगठी. 5 ग्रामची होती गुरुजी, पिवळी पिवळी धमक अशी. माझ्याही सासऱ्यानं केली म्हणा, त्याच्या सासऱ्यानं केली 5 ग्रामची अंगठी. तो कुठे गेला की तो अंगठीच बोट आणत होता पुढे. भाजी घ्यायला गेला, भाजी घ्यायला तो तिथे जाऊन विचारायचा, भाजी केवढ्याला दिली, वांगी केवढ्याला दिले, बटाटे केवढ्याला दिले, कांदे कसे दिले, लसण कसे दिले. ती बाई होती म्हातारी, तिने विचार केले हे बोट असं का करते. लक्षात आलं तिच्या, हे अंगठी. ती काही साधी नव्हती. हा, तिनं असा शेव केला, पदर हे असा केला. तिच्या हातात पण होतं पण इथे पण होत. तिनं सांगितलं वांगे 20 रुपये किलो, भाजी 5 रुपयाची जुडी. त्यानं त्या बाईच्या हातातले अर्ध्या किलोचे पाहिले. त्यानं हात आपला पॅडमच्या खिशात घातल्या, पुन्हा बाहेरच काढला नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं पाहत नाही किती मोठं काम करतात, तोपर्यंत आपल्याला छोट्यासा अभिमान होतो. पण परमार्थ वर पाहून केला पाहिजे. परमार्थ कसा केला पाहिजे, वर पाहून केला पाहिजे. ते किती करतात, आपण तर काहीच करत नाही. आणि प्रपंच खाली पाहून केला पाहिजे. ज्याला असं वाटते आपला प्रपंच सुखी राहावा, त्यानं खाली पाहून प्रपंच करा. आणि ज्याला असं वाटते आपला परमार्थ चांगला व्हावा, त्यांनी वर पाहून परमार्थ करा. वर पाहून परमार्थ करा. एका एका वाक्यात सांगतो तुम्हाला. वर पाहणं म्हणजे काय, असं नाही असा जर रस्त्यानं चालता चालता धडकल ना एखाद्या गाडीला, मग त्याला विचारावं का रे बाबा असं का झालं रे. ते म्हणजे भागवतकाराने सांगितलं वर पाहून परमार्थ करायचा. धडकला ना ते म्हणजे सगळं भवलं मग भागवत. असं नाही. वर पाहून याचा अर्थ आहे, मी जर 10 माळा करत असेल तर तो समोरचा तर माझा 50 माळा करतो, तर मी मात्र हे काहून केले पाहिजे. याला म्हणतात वर पाहून. त्या माता माऊल्यांनी त्या ग्रुपने जर रामचंद्र प्रभूजींच्या चरणावरती जर आता एवढा जर दीप लावला आणि पैसे दिले, त्यांनी 200-200, 500-500 रुपये दिले, आम्ही सुद्धा देऊ. याला म्हणतात वर परमार्थ. त्यांनी एवढे पुण्य कमावलं. 5,07,775 जपाला गुरुजी इथे आज एका माऊलीनं जप लिहून दिला. तर दुसऱ्यानं करावं. त्या माऊलीनं 5 लाख केला ना, 5,77,000 म्हणजे 775 म्हणजे 5.6 लाख आहे. तर मी मात्र 7 लाख केल्याशिवाय राहणार नाही. याचं नाव आहे परमार्थ. वर करून वर पाहून करणं. माझा जप तेवढा मी करेन. पुढच्या वर्षी किती येईल म्हणा, माझाच पहिला नंबर राहील. माझाच राहील पहिला नंबर. पण ज्यानं 5 लाख केला त्याने ठरव, माझ्या पुढे कोणी केलंच नाही पाहिजे. आणि ज्यानं नाही केला त्यानं म्हटलं पाहिजे एवढ्या दिवस त्यांचाच नंबर आला, त्यांना ज्ञानेश्वरी भेटली. पुढच्या वर्षी किती केलं तरी 5 लाखाच्या वरच करलच करल, पण पहिला नंबर माझाच येईल एवढं मी लिहिल. कराना तयार घरात नाही वया. याचं नाव आहे परमार्थ. वर पाहून करणं. हे केलं पाहिजे. याचा कराव. जर तुम्हाला कोणाचा हिरस करायचा असेल ना, असा करा. नाही तिनं अशी भाजी केली का, मी तशी करतो. तिनं 2 चम्मच टाकलं का तिखट, मी 5 चम्मच टाकतो. खाणारा मेला. हे करण्याचं काम नाही. परमार्थ वर पाहून करावा, प्रपंच खाली पाहून करावा. आलं का लक्षामध्ये? प्रपंच खाली पाहून. मोटरसायकल घेऊन चालला, पाऊस यायला लागला, झाडाखाली थांबावं लागलं आणि विचार करावा, देवा मला कमीत कमी मोटरसायकल दिली रे, या माणसाच्या पायात मी चपला नाही का. देवाने किती उपकार केले माझ्यावर, माझ्याजवळ मोटरसायकल आहे. याला म्हणतात प्रपंच खाली पाहून करणं. असा जर प्रपंच केला तर तुम्हाला कधीच दुःख होणार नाही.
आणि परमार्थ जर तुम्ही मी सांगितला तसा वर पाहून केला, ते ज्ञानेश्वरीचं वर्षातनी 2 वेळा पारायण करतात का? मी 5 वेळा करेन. ज्ञानेश्वरी भेटलेली फक्त ठेवून द्यायची नाही, वाचायची नाही. आपल्याला वाचता येत नाही, आपल्या नाताला वाचवायची नाही. आपल्या नातू वाचत, आपल्या मुलाला सांगायचं, पण वाचायची. त्याला म्हणा बाबा मला वाचता येत नाही, त्याच्याजवळ बसाव, त्याला लाडी गोळी लावा, म्हणा तुला एक चॉकलेट देते. काल कशा दिल्या तुम्हाला? एकदा राम म्हटलं की 1 गोळी. तसं तुम्ही तुमच्या नाताला सांगा. औषध घ्यायसाठी कशी गोळी लाडी गोळी लावता तुम्ही? हे बघ, औषध गुळाचा खडा देते, तुला एवढी साखर देते, हा, आणि मग ते मुलगा औषध घ्यायसाठी तयार होतो. तसं तुम्ही मुलाकडून असं ज्ञानेश्वरी वाचून घ्या, 1-1 पान. नाही त्याने 1 पान वाचलं तर 2च वेळा वाचत, तेवढंच ऐका. या भावने जर वाचलं, सांगू तुम्हाला, एक तरी ओवी अनुभवावी. तुमच्या जीवनाचं कल्याण माझी माऊली केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवनाचं कल्याण करेल.